संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत आजपासून संविधानावर विशेष चर्चेला सुरुवात झाली आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी चर्चेला सुरुवात केली. संविधान निर्मात्यांच्या अविरत कष्टातून आपल्या संविधानाची निर्मिती झाली असून आपलं संविधान प्रत्येक कसोटीवर यशस्वी सिद्ध झालं आहे, असं सीतारामन म्हणाल्या. संविधानाच्या 75 वर्षांचा प्रवास विलक्षण आहे, असं त्या म्हणाल्या. भारताचं संविधान जगातलं उत्तम संविधान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कालानुरूप संविधानात वेळोवेळी बदल करण्यात आले, याची उदाहरणं सीतारामन यांनी दिली. मात्र काँग्रेसनं एका कुटुंबाला वाचवण्यासाठी आणि स्वार्थासाठी संविधानात बदल केले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसनं संविधानाची प्रस्तावना बदलली, तसंच संविधानानं दिलेले निर्णय हक्कांवर काँग्रेसनं गदा आणली, असं सांगत काँग्रेसनं लादलेली आणीबाणी, शहाबानो खटल्यात बदललेला निर्णय याची उदाहरणं त्यांनी दिली. आणीबाणी हे संविधानाची पायमल्ली केल्याचं मोठं उदाहरण आहे, असं त्या म्हणाल्या. 1978ला झालेल्या पराभवानं इंदिरा गांधींनी धडा घेतला होता, मात्र आजच्या विरोधी पक्षाला कोणत्याही प्रकारचा धडा घ्यायचा नाही, असंही त्या म्हणाल्या. यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि सभागृह नेते जे.पी. नड्डा यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. काँग्रेस सरकारांनी नेहमीच संविधानाच्या विरोधात काम केलं, असं नड्डा म्हणाले. रमेश जी का ज्ञानवर्धन करना चाहता हूं कि 1978 में मोरारजी देसाई वॉज द प्राइम मिनिस्टर. जनता पार्टी की सरकार थी और जनता पार्टी की सरकार ने 42nd अमेंडमेंट को 44th अमेंडमेंट से हटाने का प्रयास का काम किया और आपको जनता ने हरा दिया था. श्रीमती इंदिरा गांधी was no more the prime minister, and when she was the prime minister, तब उन्होंने हर तरीके से प्रजातंत्र को रोकने का, गला घोटने का काम श्रीमती गांधी ने किया था. संविधान देशातल्या प्रत्येक नागरिकाला बळकट बनवतं. या संविधान निर्मितीसाठी पंडित जवाहरलाल नेहरूंसह काँग्रेसच्या नेत्यांनी चळवळ उभारली होती, असं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. भाजपानं नेहमीच संविधान, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, असा आरोप त्यांनी केला. मनुस्मृतीचं पालन करणाऱ्या RSSनं देखील त्यांच्या मुख्यालयावर भारताचा झेंडा 2002 साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून फडकवला होता, असा आरोप त्यांनी केला. संविधानानं दिलेल्या आरक्षणाच्या हक्काला भाजपाचा विरोध असल्यामुळेच भाजपा जातीनिहाय जनगणनेला विरोध करत असल्याची टीका खरगे यांनी केली. काँग्रेसनं संविधान निर्मात्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370 कलमाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस सरकारला पूर्वकल्पना दिली होती, तरीही काँग्रेसनं या सूचनेकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केला आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले आरोप खोडून काढले. काँग्रेस सरकार जम्मू काश्मीरचा मुद्दा हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे कित्येक वर्ष जम्मू काश्मीर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिले, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनीही चर्चेत सहभाग घेतला.